श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे हनुमान जयंती म्हणजेच हनुमानजींचा जन्मोत्सव आणि हा दिवस आपण खूप आनंदाने साजरा करत असतो. कारण संकट मोचन आपण हनुमानजीला म्हणत असतो आणि आपल्यावरचे सर्व काही संकट दूर व्हावे म्हणून भरपूर दादा हनुमानजीची सेवा करत असतात. आणि जर व्यवसायामध्ये बंद असेल किंवा बरेचसे अशा समस्या असतील, पैशा संबंधित असो, कर्जा संबंधित असो, असे भरपूर असे उपाय आहे जे आपल्याला हनुमानजीच्या चरणावर करायचे असतात. तर आजचा जो एक उपाय सांगत आहे अगदी साधा आणि सोपा आहे. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आपल्या घरावर कोणाची नजरबाधा झाली आहे किंवा मग आपल्या घराचं संरक्षण व्हावं, कोणाची वाईट नजर आपल्या घरावर पडता कामा नये, आपला बिझनेस असेल तुमचा, कुठे शॉप असेल, कपड्याची दुकान असेल किंवा हॉटेल असेल किंवा मग इतर कुठलाही बिझनेस असो तुमचा, मग बिझनेसची वेगळी जागा असो किंवा मग तुमच्या घरी घरी जर तुमचं छोटं मोठं दुकान असेल, किराणा दुकान असेल किंवा बुटीक असेल, कुठलंही तुमचा जर व्यवसाय असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कोणी करायचा, कसा करायचा, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला घरातील मधोमध म्हणजे जे मुख्य दरवाजा आहे ना तिथं किंवा मग ऑफिस असेल, हॉटेल असेल, जिथं तुम्ही व्यवसाय करत आहात, जिथं तुमचा बिझनेस आहे तिथं सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर जो मेन दरवाजा आहे, जो मुख्य दरवाजा राहतो तिथं आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. जर स्त्रियांना करायचा असेल, जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील पुरुषांना करायला सांगू शकता. अगदी साधा आहे, ना कुठली सेवा आहे, ना कुठला मंत्र आहे, काहीच नाही. अगदी 5 मिनिटाचं हे काम आहे, ते तुम्हाला करायचं आहे. पण 5 मिनिटाचं काम आहे, पण खूप शक्तिशाली उपाय आहे. या उपायाने बरेचसे दादांना फरक जाणवलेला आहे आणि आपल्या घराचं रक्षण सुद्धा होतं. बघा, याला काही वेळ नाही आहे. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त तुम्हाला करायचं काय आहे बघा, पंचमुखी हनुमान हे तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल. केंद्रामध्ये नसेल तर एखादं पूजा साहित्याचं जे दुकान राहतं त्या दुकानामध्ये सहजच मिळून जाईल. एक फोटो घ्या किंवा मग मूर्ती मिळते पंचमुखी हनुमानजीची, ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या मधोमध म्हणजे असा दरवाजा राहील त्याच्या मधोमध तुम्हाला वरती वरती तो मूर्ती ठेवायची आहे किंवा मग अशी व्यवस्थित लावायची. अशी एकदमच लटकून ठेवू नका. बरोबर अशी पद्धतशीर लागेल असा, बरोबर व्यवस्थित लागेल असा तुम्हाला तो फोटो तुम्हाला लावायचा आहे. मधोमध दरवाजाच्या मधोमध, मी बार बार रिपीट सांगत आहे तुम्हाला, मेन जो दरवाजा आहे ना त्याच्या मधोमध तुम्हाला तो फोटो वरती लावायचा आहे. कारण बरेचसे दादांच्या कमेंट येतात की मग दरवाजाच्या साईडला लावू का, उजव्या साईडला लावू का, डाव्या साईड नाही, तुम्हाला दरवाजाच्या मधोमध तुम्हाला तो फोटो लावायचा आहे. म्हणजे पंचमुखी हनुमानच का बरं, कारण चारीही बाजूने आणि वरच्या बाजूने म्हणजे पाचही बाजूने आपल्या घराचं संरक्षण होणार. असा कुठलाच व्यक्ती नाही की जो तुमच्या घरावर वाईट नजर टाकणार. हा जर फोटो तुमच्या घरावर असेल ना तर कुठली नजर बाधा होणार नाही. कुठलं दुसरं काही तुमच्या घरावर भूत प्रेत कुठल्याच वस्तू, जे गोष्टी तुम्ही काही मानत असाल ते कुठलंच काही तुमच्या घरावर होणार नाही. हनुमानजी आपल्या पाचही बाजूने आपलं रक्षण करणार आहे. फक्त हा उपाय आवर्जून उद्या तुम्ही सर्वांनी करायचा आहे. मग बघा, तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होणार, पैशा संबंधित काही अडचणी त्या होणार, तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं राहणार. आरोग्यासंबंधित असेल, आजारपण जास्त असेल, सर्व गोष्टी दूर होणार आहे. फक्त सेवा पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेपासून करायची आहे. आवर्जून उद्या ही सेवा करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.